आपली जोत लावून आपण ओम नमो म्हणून बसलो पाहिजे.
शंकरजी बापा तपी तपी बसला असतानी आणि ते पार्वता काय बोले, आंघोळीला गेली सती पार्वता, आंघोळ झाली स्नान झाली तुळशी मनवा पूजला आणि ते सिंहासनावर बसतानी तो सिंहासन डगडगला आणि ढवऱ्या नंदी रुसू बसला. म्हणून तिला वाटलं की सिंहासन डगडगला आणि ढवऱ्या नंदी रुसू बसला तर कोणते तरी संकट आले असेल. एवढी ते त्या कैलास भवनाला गेली तर पार्वती काय म्हणते, भोलेनाथा शंकरजी बापा जपी जपी बसला असतानी ऐक रमणे देवा, हे कोणीतरी मानव आला असेल बापा तुमच्या अनुष्ठानाला, तर त्याच्यावरती कोणते संकट आले असतील तर संकट दूर करावं. चला आपण निघून जाऊ म्हणे मानव लोकाला. अगं हे म्हणे सती पार्वता तू वेडी आहेस, कोणी मानव नाही. पण नाही तेव्हा तुम्ही निघून चला. एवढी बापा त्या पार्वतीची हाक राखली. त्या बोल्या शंकराने मनामध्ये विचार केला, तो त्या मिरत लोकाला अरे देव निघून चालले. देव निघून चालला डोंगर पहाड पर्वत रे,
मानव कोई ना आवाज तर येतच आहे. आवाज नाही. एवढी त्या मानवाची दुर्बापा त्या कैलास भवानाला येतानी तळपड लागली बापा त्या बोल्या नाताला. त्याने काय केलं? डाव्या बाजूला बापा उदयचा डुमर, उजव्या बाजूला बापा त्याच्या झाडाला घोडा बांधला असेल, त्याचा पाछाण बनला असतोय. त्या देवाने काय केलं? हातामध्ये रक्षा घेतली आणि त्या पाछाणावर मातानी त्याने घोडा सजीवंत केला. दुसऱ्या हातात रक्षा घेतानी आणि त्याने मानव सजविला. भोलानाथा घेईन तुझे विना, पार्वता घेईन तुझे विना. भोलानाथा घेईन तुझे विना, पार्वता घेईन तुझे विना. भोलानाथा घेईन तुझे विना, पार्वता घेईन तुझे विना. अरे मानवा दिगी होय. अरे ऐक दादा, अरे आला कुठं, जातो कुठं, नाही कुठं. 12 वर्षाची भक्ती केली होय बाबा, आणि तुझा उदयचा डुमर बनला. हे भक्तीमध्ये तू गुंग असता, पण असे कोणते संकट आले तुझ्यावरती? आपल्या नावा गावाच्या खुणा सांगावं. राहतो कुठं, जातो कुठं? चन्नावतीची नगरी बरं समजा सैन्यरा जाताचे घरी म्हणावं. बरं मैनावती जैनावती माझ्या दोन राण्या म्हणावं. जैनावती बापा मैनावती राणी. होय बाबा, 2 स्त्रिया असतोय. होय. म्हणजे तू आलास कशासाठी? माझ्या राज कचेरी मध्ये खाण्या पिण्याला काही कमी नाही. मला माझ्या पोटी पुत्र संतती नाही म्हणावं बाबा. म्हणजे पुत्र संतान नाही म्हणून तू माझ्या या अनुष्ठानाला निघून आला. होय बाबा. ऐक राजा चंदना, बरं तू आलेल्या मार्गाने निघून चालता होय. नाही बाबा, तुझ्या अवसामध्ये पुत्र संतान नाही. नाही बाबा. राजा, तुझ्या अवसात पुत्र संतान नाही तर मी काय करणार? तो म्हणतो मला नाही, तो म्हणतो मला सोडणार नाही बाबा. न द्यावे द्यावे गा
नाही. चाल आपल्या नगराला चालता होईल. नाही बाबा. संततीचे राहतील या हा तर आपला तुझ्या चरणी प्राण त्याचे सोडणार नाही बाबा. वा राजा चंदना, अरे पुत्राच्या जीवासाठी माझ्या चंदनावर आपला देह देतोय. होय बाबा. ठीक आहे, तुला पुत्र पाहिजे ना. होय बाबा. ठीक आहे, हात वचन द्यावं मला. घ्या बाबा. हात वचन दिले सत्य परमान, तुला त्या सद्गुरूची आण आणि कळा लागेल माझ्या वचनाप्रमाणे. त्या वचनाप्रमाणे करणार बाबा. ठीक आहे राजा, ऐक. तुझ्या आणि तो झाड आहे ना. होय बाबा. त्या झाडाला फेकून मार. जेवढे फळ पडणार तेवढे तुझ्या घरी पुत्रला पोराला काही कमी नाही. ठीक आहे बाबा. मार तू छडी आणि मग आण मला का. किती पडले. दोन पडले बाबा. दोन. दोन. हे दोन फळ नाही का. जा जैनावती राणी मैनावती हे दोघीला दोन फळ द्यावं आणि हे फळ सेवन करणार तुझ्या औसामध्ये दोन बाळ जन्मास येणार. ठीक आहे बाबा. पण याला 12 वर्षाचा वनवास हा कल्पनी चुकणार नाही. लक्षात ठेव राजा. नाही बाबा. 12 वर्षाचा वनवास हा कधी चुकणार नाही. एवढी रेषा बाबा राजा एकदा रेषा जुळली ते कधी रेषा मोडणार नाही. नाही बाबा. तर आपल्या नगराला निघून जाय. आलेल्या मार्गाने चालता होय, पण हे रेषा कधी मोडणार नाही. नाही बाबा. राजा ते बघा तुमच्यासारख्या मानव येत नाहीत माझ्याकडे. लक्ष द्या. कोणा बाबा. आज ते समोर पा. राजाने मनामध्ये विचार करताना हे फळ घेऊन राणीच्या माडीला निघून चालले. निघून चाल लागा माझ्या दादा रे. निघून चालला रे देवा. निघून चाल लागा
माझ्या दादारे याला या कोल्यानं मिळाला रे दादा भक्ती वनान्या भक्ती बाबाने बोवायला रे बाई बोलत नाही तर काय महिनावती माझ्या प्रिय महिनावती हो स्वागत पती देवाचे करते स्वागत पती देवाचे करते स्वागत पती देवाचे करते स्वागत पती देवाचे श्री कर साजन रायावे हो महिनावती श्री गुळाले माझ्या विलास मंदिराच्या ठाईवर महिनावती हो काय म्हणता व? गेलो होतो शंकराच्या तपा करिता अरे देवा आणि त्या भोल्या शंकराने हा आपली सेवा करून 2 फळ दिला आहे 2 फळं दिलं का व? होय द्या हे फळ घ्यावं काय करणार बा आपली आंघोळ करून हा आपली देवपूजा करून हा. हे कष्ट करावं बिना आंघोळीला खाल्लं तर राज्य म्हणतात का व? देवाची पूजा करावं लागते आंघोळीच्या नाही असं बाई. जैनवती आहे ना आपली हा. ये जे आता ये आणि ये तू बरं कोण आहे ठीक आहे मग ठीक आहे आठवणीनं पूर्ण काम करायचं बोल ना बा करते ना खरंच बाई तपासण्या करायला माझ्या पतीने गुड केली आणि फळ माझ्या कळात माझ्या पदरी टाकलं आंघोळ स्नान करणार बाई बाई आणि फळ सेवन करणार बाई पण नाही बाई 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 अहो हे आंब्याचे बघा ना माझ्या नवऱ्याने 2 आंब्याचे फळ आणले एक काम करते अगं हे दासी काय झालं मालकी आता मला हे सांग दासी होय ना मी म्हणती आंब्याने जर पोरं झाले असते तर असा जमाना झाला असता का सांग बरं नवऱ्याची काही गरज पडली असती का नाही म्हणतात ते तुम्ही बरोबर आहे मग हो नाही मी समजा आंबे खाल्ले हो तुझ्या विचारानं जर मी आंबा खाली तर मला पोरगा होईल का का सांगतात बाबा कलियुग चालू झाले असतील तर कशी म्हणतीस हो खाऊ का मग राजेसाहेब वनामध्ये गेले होते ना होय मग खाऊ का म्हणते हो एक खाऊन घ्या ना ए पागलच आहे आधी सर्दी खोकला झाला आधी सर्दी खोकला आहे आणि पागल आंबा खा म्हणे नाही बाई नाही 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 मी सांगते तुला मी आंबा खाणार नाही बाई सर्दी खोकला झाला आधीच मला इंजेक्शनची लय भीती वाटते गोळ्याचा अजिबात जमत नाही एक काम करते बाई कोणता अगं हे 2 फळ नाही का हो त्या मोठीच्या नाही का मंदिरामध्ये नेऊन फेकून देते एक तरी खाऊन घ्या तुम्ही खाऊन घ्या माझ्या काल मालकी बाई मी काय म्हणते ए चायनी नको बनवू तेवढं समजलं इंजेक्शन गोळ्याचा घेऊ लागते तसं लाईनच घ्यायचा
आता चांगल्या मिनिटात टोचायला लागल. हो काय टोचायला लागते डायरेक्ट तोंडात घेतला का ते चालला? तिची बाजूला तू काही सांगू नको मला. मी काही फळं खात नाही आणि मला काही खोकला होऊ देत नाही. असे करते हे दोन्ही फळं ना मी मोठीच्या मंदिरामध्ये नेऊन फेकून देते. बाबाई हा केला माझ्या यावे बाबाई हा केला माझ्या यावे अब गोंधळ मांडला गंबे गोंधळाला याव गोंधळ मांडला गंबे गोंधळाला याव नाही दासी भटकीने देवा नाही सिपाही माझ्यावर पायराला परमेश्वराय किती राजा पाणी सोडले माझ्यावर काय करणार बाई माझ्या नावतीने जाणार बाई झाडू लागत हवे नावाची माझ्या नावती तेव्हा बाई जैनावती अरे झाडत चालली गा बाई झाडत चालली रे देवाला